नमस्कार मंडळी. दिवाळीच्या फराळाच्या ताटातील अवघड वाटणारा पदार्थ म्हणजे चकली एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे. भाजणी करण्यापासून ते चकली तळण्यापर्यंत सर्व कृती मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे. एकदम मस्त अशी खुसखुशीत काटेरी चकली तयार होते, अजिबात तेलात विरघळत नाही. चला तर झटपट रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी दीपाली. रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. इथे भाजणी करण्यासाठी मी सर्व साहित्य घेतलेले आहे. डाळी तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून घेतलेले आहे. तुमच्याकडे जर ऊन असेल तर उन्हात सुकवल्यात तर तरी चालेल, काही हरकत नाही. इथे मी संपूर्ण वजनी 1 किलोची भाजणी केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण लिस्ट देईलच. सर्वात प्रथम आपण तांदूळ धुतलेले आहेत ते आता भाजून घेऊया. तर बघा, थोडासा कलर बदललेला आहे. या प्रमाणात भाजायचे आणि मंद गॅसवर भाजणी भाजायची, म्हणजे एकदम खरपूस होते. अजिबात घाई करायची नाही. एका ताटावर एक कपडा टाकायचा, म्हणजे खाली भाजणीला घाम येत नाही आणि ओली होत नाही. तांदूळ भाजल्यानंतर एक एक करून आपण सर्व डाळी भाजणार आहोत. आता इथे मी वजनी 1 किलोचं सर्व प्रमाण घेतलेलं आहे. तर तांदूळ अर्धा किलो घेतले, हरभरा डाळ पावशेर घेतली, त्याच्या अर्धी उडीद डाळ आणि त्याच्या अर्धी पाववाटी मूग डाळ असं प्रमाण घेतलेलं आहे. तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सर्व व्यवस्थित माप देईल. तुम्हाला बनवायची असेल तर नक्की बनवा, अजिबात चुकत नाही. एकदम परफेक्ट अशी चकली बनते. तर बघा, मध्यम गॅसवर सर्व डाळी तांदूळ मंद गॅसवर भाजून घेतलं आहे. थोडासा सोनेरी कलर येतपर्यंत मस्त अशा भाजून घ्यायच्या. त्यानंतर पोहे घ्यायचे आहेत आपल्याला. पोहेसुद्धा मंद गॅसवर भाजून घ्यायचे. साबुदाणेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे. कुठेही तेलाचा वापर करायचा नाही आहे. मंद गॅसवर सर्व वस्तू भाजायच्यात. बघा, साबुदाणा छान फुलला की तो पण काढून घ्यायचा. त्यानंतर धने, ते पण आपण भाजून घ्यायचे. धने आणि जिरे भाजायला जास्त वेळ लागत नाही. धने टाकल्यानंतर 1-2 मिनटं हलवायचं. त्यात जिरे टाकायचे आणि गॅस बंद करून द्यायचा. कढई गरम आहे ना तोपर्यंत धने आणि जिरे छान गरम होतात, भाजले जातात. जास्त भाजले की मग धन्यांचा वास कमी होतो, त्यामुळे धने जास्त भाजायचे नाहीत. बघा, सर्व भाजणी मस्त अशी भाजून घेतली. एकदम असा सोनेरी रंगावर भाजली का भाजणी एकदम खरपूस भाजते आणि कलर पण छान येतो. अजिबात असं काळपट वगैरे कलर येत नाही. सर्व वस्तू मिक्स करून घ्यायच्या. भाजणीसाठी इथे मी रेशनिंगचा तांदूळ वापरलेला आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही कुठलाही जुना तांदूळ घेऊ शकता. थंड झाल्यावर गिरणीवरून एकदम बारीक दळून आणायचे, जाड वगैरे दळायचं नाही. तर बघा, वजनी परफेक्ट 1 किलोची भाजणी आपली तयार झाली आहे. मी तुम्हाला वजनी आणि वाटीचं दोन्ही माप मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथून तुम्ही बघू शकता. आता याचपासून एका वाटीचा आपण चकल्या बनवणार आहोत. तुम्ही जर सर्व पिठाच्या बनवायचे असेल तरी चालेल. एकदम परफेक्ट माप सांगणार आहे. एका वाटीचं सांगणार आहे. तुमच्या जेवढ्या वाट्या भरतील तेवढं प्रमाण टाकायचं आहे. एका वाटीसाठी 1 वाटी पाणी, 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा ओवा. याचंसुद्धा माप मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही जेवढे वाटी तुमचं पीठ भरेल ना तेवढं प्रमाण वाढवत जायचं आहे. आणि तोच चमचा पोहे खाण्याचा सपाट तेल घालायचे. जास्त अजिबात घालायचं नाही. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये 1 वाटी भाजणी टाकायची, मिक्स करून द्यायचं आणि गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून 10 मिनटं याला मस्त वाफ बसू द्यायची. या प्रमाणात जर तुम्ही चकली बनवली ना, तुम्हाला एकही दाणा मिठाचा नाही, कशाचाच घालायची वरून गरज नाही. एकदम परफेक्ट प्रमाणात आहे. साधारण आपण सारभात खातो ना त्या प्रमाणात ही वाटी आहे. तर या वाटीला मी जे जे सांगितले ना तेवढं प्रमाण टाकलं ना, तुम्हाला काहीच घालायची गरज नाही. नंतर 10 मिनटं झाले. आता एका ताटात काढून घेऊया आणि उकड आपल्याला गरम असतानाच मळायचे, म्हणजे कोमट असताना हाताला जसं सोसेल ना तसं मळायचं आहे. तर बघा, असं वाटीमध्ये पाणी घ्यायचं, डायरेक्ट पाणी घालायचं नाही. ओला हात करत करत आपल्याला हे चकलीचं पीठ मळायचं आहे, म्हणजे एकदम मस्त असा घट्ट गोळा होतो. सैल जर केलं ना तुम्ही, चकलीला अजिबात काटे पडणार नाही. असं घट्टसरत पीठ ठेवायचं आहे, कारण घट्टसर राहिलं ना तळायला पण वेळ लागत नाही आणि चकलीला पण काटे एकदम मस्त येतात. अशी काटेरी चकली होती तयार. तर लगेच आपल्याला सोऱ्याला तेल लावून घ्यायचे. त्यामध्ये जेवढं माप होईल तेवढं आपल्याला पीठ घालायचे. भिजत वगैरे घालायची गरज नाही, पण जेव्हा तुम्ही चकली बनवणार ना तेव्हा व्यवस्थित पीठ पुन्हा मळून घ्यायचं. पीठ मळायला अजिबात हायगाई करायची नाही. एकदम मस्त असं सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं. आता तुम्ही इथं डिशांवर करू शकता, ताटावर, कशावर, कागदावर पण करू शकता. पण अशी डिशवर जर केली ना सर्व चकली एकसारखी होती. डिशवर जेवढा आकार आहे ना तेवढी 3-4 वेळेची चकली. आता चकली तुम्हाला छोटी आवडत असेल छोटी करा, मोठी करा. इथे मी मोठ्याच आवडतात म्हणून मोठे केले. तुम्हाला ज्या आकारात साईजमध्ये आवडत असेल 2 वेळेची, 3 वेळेची,
तेवढी चकली तुम्ही बनवून घ्यायची. डिशांवर केली ना सर्व एकसारख्या होतात म्हणून डिशांवर करते. तुम्ही ताटावर करा, एखाद्या कागदावर करा. बघा हातात घेतली तरी अजिबात हाताला चिटकत नाही, तुटत नाही. तेल तापायला ठेवायचं, मध्यम असं तेल तापून घ्यायचं आणि मध्यम गॅसवर ह्या चकल्या तळायच्या आहे. फुल गॅसवर तळायच्या नाही, त्या बाहेरून लाल होतील आणि आतून कच्च्याच राहतील. आणि बघा किती बुडबुडे तेलात टाकल्यावर येत आहे. बुडबुडे थोडे कमी झाले का मग आपल्याला उलटी करून द्यायची चकली. लगेच चकली टाकल्याबरोबर तिला हलवायची घाई करायची नाही. बघा चकली आपण उलटी करून दिल्यानंतर तळू द्यायची. मंद गॅसवर आरामात चकल्या तळू द्यायच्या. एकदम बघा बुडबुडे क्वचित एखादा अर्धा बुडबुडा येतोय. ते तळून काढल्यानंतर तेवढी प्रोसेस, कारण गरम असताना तेवढी ती तळली जाते, त्यामुळे अजिबात बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत चकली तेलातून काढायची नाही आणि मंद गॅसवर तळायची. म्हणजे खरपूस होते, लाल होत नाही आणि आतपर्यंत तळली जाते. आतमध्ये तळायची जर राहिली ना चकली नरम पडते. ही पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे चकली तळणं करण्याबरोबर चकली तळणं पण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, तर चकली परफेक्ट बनते. बघा पीठ आपलं घट्टसर असं छान मळलेलं होतं. तर चकलीला किती मस्त असे काटे पडले, म्हणजे एकदम काटेरी चकली झाली. खायलासुद्धा तेवढी खमंग खुसखुशीत झाली आहे. बघा एका हाताने चुरल्याबरोबर किती एकदम चुरा होतोय, म्हणजे एवढी ढिसूळ अशी कुरकुरीत चकली झाली. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.